बरोबर बोललात तुम्ही. मला पण आता केवळ हेच पाहिजे आहे. बघायचं आहे की हा भीमराव जो स्वतःला प्रत्येक सत्ता, प्रत्येक कायदा, प्रत्येक व्यवस्था, प्रत्येक सामाजिक सिद्धांतांपासून बुद्धिमान समजतो, उच्च मानतो, आता मला बघायचंय की हा इथून सुटून कसा बाहेर जातोय. निघेल नक्कीच, नक्कीच निघेल. आणि ते ह्यामुळे नाही कारण मी भीमराव आहे, ह्यामुळे कारण मी सत्याच्या बाजूने उभा आहे. आणि सत्याला हे हवं तेवढं बंदी करून ठेवू द्यात, शेवटी विजय सत्याचाच होतो. बघूयात. तसंही पत्नीला बडोद्याला पाठवून जखमी तर केला आहेसच, अजून पुढे काय काय करणार आहेस? सैनिकांनो, घेऊन जा याला आत. रमा, तू तुझी काळजी घे. आनंददादा, बाळादादा सांभाळा या तुम्ही दोघांना. तुमची काळजी घ्या. आणि तुम्ही सर्वजण इथेच थांबा. बघूयात अशा किती रात्र तुम्ही बाहेर उभे राहून काढताय. कोणत्या ना कोणत्या दिवशी आम्हाला संधी मिळाली ना, तेव्हा संपवून टाकू आम्ही भीमरावला. भीमरावच्या समर्थकांनो, तुमचा नेता भीमराव तर गेला आतमध्ये. आता तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी एक गोष्ट लक्षात आणून देतो. हे तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे ना की मागच्या काही 1 महिन्यांपासून मी माझ्या समाजातून बहिष्कृत आहे. परंतु उद्या मी माझ्या समाजात पुन्हा सामील होत आहे. आणि लक्षात ठेवा, माझ्या समाजात सामील होताच तुम्हा सर्वांना एक एक करून सरळ करणार मी. चला मुलांनो. रमा, आनंद, तुम्ही दोघं आता घरी जावा. थकला आहात तुम्ही आणि जखमी पण आहात. घरी जाऊन आराम करा. नाही बाळा दादा, मी त्यांना अशी सोडून जाऊ शकत नाही. रमा, असं नग बोलूस. तुझी तब्येतच बरी नसेल तर तू कशी करशील हे समज. वय रमा, आणि भीम भाऊ नसतील तर निर्णय तर तुलाच घ्यावा लागल. चल. पण बाळा दादा. रमा, आम्ही सगळे आहोत ना इथं. तू काळजी नको करू. तुम्ही जावा. जा आनंद. चला. काळजी घ्या स्वतःची. चल. घ्या, अजून एक घास खावा. जिजाबाई, आता तू हळूहळू माझ्या श्वासावर बी नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतेस. कुठं नियंत्रित ठेवत आहे मी? नाहीतर बाकीच्यांच्या बायकांसारखं नियंत्रण ठेवलं असतं की. तर आतापर्यंत आपलं नातं आणि या घराचं चित्रच बदललं असतं. मी आता लग्नानंतर फक्त आशा लावून वाटच बघत बसले होते की कवा माझा पती असाच ताटात जेवण घेऊन मला बी घासन घास भरभर आणि मग बोलल का तुला भरून मला खूप चांगलं वाटत आहे. पर तो दिवस तर कधी आलाच नाही. वय
पर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आजचा हा दिवस माझ्या चांगल्या दिवसांमधला एक आहे. कारण की मी तुम्हाला असं जेवण भरवत आहे आणि तुम्ही जेवत भी आहे. ही 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 तर परत आली. ही परत माझ्या संग भांडल. तिला बाहेर काढा. तिला बाहेर काढ. रमा, तुला ही जखम कशी झाली? भांडली असेल कोणासोबत अजून, त्यामुळे जखमी झाली आहे. मला नाही राहायचं इथं. मला नाही भांडायचं हिच्या संग. नाही राहायचंय मला इथं. नाही राहायचंय. रमा, तुला काहीतरी विचारत आहे. ही जखम कशी झाली? बाबा, मी महाराजांना भेटायला बडोद्याला गेले होते. जोखू, या बाबतीत तर रामजीचं अभिनंदनच केलं पाहिजे की आता रमा घरची सून असून बी लाट्यांचा मार खायला लागली. हितेश भाऊ, आम्हा बायकांना कमजोर समजणं बंद करा. आम्ही बायका अजिबात कमजोर नाही आहोत. जर कुणी आमच्या संग भांडलं तर आम्ही बी बरोबर त्यांच्या संग भांडू. अरे बाई काही कमजोर नाहीये, मगच तू भाषण देत आहेस. खरं तर समजा चाळीनं बघितलं आहे का तुझा नवरा पळून गेल्यानंतर कशी रडत होतीस तू, आणि आज बी तर किती रडत असतेस तू. रडतेस का नाही? एवढीच ताकदवान होतीस तर का आठवण काढत राहिलीस? का रोज म्हणायचीस की नवरा परत यायला पाहिजे? नाही, त्यांच्या जाण्याच्या नंतर काहीच महिन्यापर्यंत भले मी कमकुवत राहिले, भले रडत राहिले, पण त्याच्यानंतर ताकदवर बनले आणि कवच नाही बोलले का त्याने परत यावं. आणि मी त्यांच्या बिगर बी खुश आहे, आनंदी आहे. समजलं तुम्हाला? समधी अशीच बोलतात की त्यासनी गरज नाही आहे, पर खरं तर हे आहे का आज जर या शोभाचा नवरा आला ना तर लगेच पळत जाणारी आणि पाया पडायला लागल आणि बोलल की चला घरामध्ये मला माफ करा आणि मला स्वीकार करून घ्या. एकदम बरोबर बोलला जोकू तू. आता तर ही खूप शक्तिशाली बनते आणि बोलते का बिना नवऱ्याची बरी आहे म्हणून. ठीक आहे आणि आनंदी आहे. पर हे बघ, जेव्हा हिचा नवरा परत येईल ना तेव्हा ही समजा इसरून जाईल आणि माफी मागायला लागल. तुम्हा पुरुषांनी सतत असं वाटत असतं ना का आम्ही बायका लवकर तुमच्या पुढे येऊन लगेच तुमची माफी मागावी. चुकीचं वाटतंय मग, कारण म्या तशी बाई अजिबात नाही आहे. आणि म्या माझ्या आईला त्या पळकुट्या माणसाकडे नाही जाऊ देणार. अरे सोडा या समजा फालतू गोष्टी. आता रामजीने हे सांगावं की तू आता काय कर. जर ह्या चाळीत भीम नाही राहणार तर काय तो रमाला नाही का बनविणार? बनवावा तर लागलच नाही ते भाऊ. आता एवढ्या वर्षापासून सवय पडल्या या कुटुंबाला नको त्या भांडणामध्ये पडायची. आणि यांचा पोरगा अडचणी तर तयार करतच आहे. ज्यांच्या तो बंदिवासात आहे त्यांच्यापासून जर सुटला नाही अजून तर सूनच क्रांतिकारी बनणार ना. आणि हे कुटुंब जसं पहिल्यापासून चिंतेत बिनकामाचं राहत असायचं तसंच राहतील ते, आणि त्यांच्या संग दुसऱ्यासने बी त्रास देत राहतील. जर का महाराजांनी भेटणं अवघड आहे तर मग कसं करायचं? भीमला कसं सोडवायचं? विचार करूया बाबा, काहीतरी विचार करूया. पण तुम्ही विश्वास ठेवा, आपण काय ना काय मार्ग शोधून त्यासनी लवकर सोडवू. तुम्ही फक्त घाबरू नका.
रमा, तुझ्या बोलण्यात मला भीम सारखा निर्धार दिसत आहे बघ. एक आत्मविश्वास दिसत आहे. असं वाटतंय की माझ्या पुढं दुसरा भीम उभा आहे. लय भाऊ गोष्टी करायची गरज नाहीये. झालं लय बोलणं झालं आता. हा जा आता, जा तू जखमी बाई, जा 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 जाऊन बाहेर जेवण करून घे. हा अन याच्यावर औषध लाव. एक काम कर, जरासं तिखट बी लाव. जा 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 आता यासनी बी झोपायचं आणि मला बी झोपायचं आहे. जाते मी. जा लवकर जा जा. घे, बांध माझे हात. कुठंच नाही जाणार मी. बांधून घे. अरे वा, एवढ्या लवकर तुम्हासनी माहित पडलं का की तुमची बायको तुम्हासनी तुमच्या मर्जीनं आता काय बी करू देणार नाही म्हणून? नाही जिजाबाई, येळनुसार मला हे समजत गेलं या, माझी सून रमा आता भीम सारखी बनली आहे. त्यामुळे आता मला भीमची काळजी करायची काय बी गरज नाही. ती काय ना काय उपाय तर नक्की शोधून काढ. घे, बांधून घे आणि तू झोपून घे. मी इथंच बसून कालच्या सारखा जागा राहीन, जेवढा वेळ जागा राहू शकतो. बांधून घे. खालच्या जातीचा असून घाण पाण्यामध्ये जायला मनाई करतोयस. खूप घमंड आलेला आहे तुझ्यात. सत्ता ज्याच्या जवळ असते तोच ठरवतो की न्याय केव्हा, कधी आणि कोणाला द्यायचा असतो. सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीला भेटण्याचा मार्ग ना कधी एवढा सोपा झाला आहे, ना कधी होणार. घे, जेवून घे. अरे जेवून घे ना. नाही जेवणार. भीमराव, हे जेवण जेवून घे. नाही जेवायचंय सर. का नाही जेवायचंय? कसा जेवू? माझी पत्नी रमा आणि माझा आनंददादा बडोद्यावरून मार खाऊन आलेत. ते बाहेर मलम शोधत असतील आणि मी इथे बसून जेवण जेवू? माझा बाळादादा आणि ज्योतिबा फुले संस्थेतून आलेले लोक बाहेर उभे आहेत. त्या लोकांना एक पत्र पाठवल्यावर ते लोक माझी मदत करण्यासाठी आलेत. त्यांनी देखील काहीच खाल्लं नाहीये. केव्हापासून असेच उभे आहेत. माझे बाबा आणि बाकीचे चाळीतले लोक चाळीत ह्यावेळी चिंतेत असतील आणि त्यांनी देखील अन्नाचा एक घास खाल्ला नसेल तर मी इथे बसून कसं काय जेवू शकतो सर? भीमराव, तुला या नको त्या गोष्टी बोलून काय मिळतं? अरे तू स्वतःला इतका उच्च का समजतोस की हे सर्व तुझे लोक आहेत? मी स्वतःला उच्च नाही समजत. तुम्हाला समजणारच नाही आमचं दुःख. मी स्वतःला उच्च नाही समजत. मला केवळ एवढंच वाटतं खालच्या जातीचा प्रत्येक व्यक्ती तुमच्या समान व्हावा. भीमराव, एवढा ओरडून का बोलत आहेस? असा का बोलतोय? जेव्हा तुम्हाला एकाच वर्गात बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत बसू दिलं जात नाही
जेव्हा तुम्ही त्या मार्गाने नाही जाऊ शकत ज्या मार्गाने मोठ्या जातीचे लोक जातात, जेव्हा मोठ्या जातीच्या लोकांना वेगळ्या ताटात जेवण आणि तुम्हाला या परातीत जेवण दिलं जाईल, तेव्हा तुम्हाला जो राग येईल ना, तोच राग आता मला येतोय. आता किती वेळा बडोद्याला गेलं तरी महाराज काय भेटणार नाहीत. सैनिक आम्हाला बघताच तिथून पळवून लावतील. काहीच समजन असं झालंय. मग काय करायचं? आपण तर पोलिसात बी नाही जाऊ शकत. रमा तू तर भीमभाऊंना आमच्या समध्यांपरीस जास्त चांगलं ओळखतीस ना, तर ते कसा विचार करतात? कारण ज्यांना आमासनी काहीतरी समजल की आपण त्यासनी तिथं कसं बाहेर काढायचं. रमा, तुझ्या बोलण्यात मला भीम सारखा निर्धार दिसत आहे बघ. असं वाटतंय की माझ्या पुढं दुसरा भीम उभा आहे. एक उपाय आहे. काय? आपण समदे भीमराव बनूया. काय? वय दादा, आपल्या समद्यांना भीमराव बनलं पाहिजे. तेव्हाच आपण त्यांना तिथनं बाहेर सोडू शकतो. रमा, कसं? आपण भीम कसं बनू शकतो? भीम एकटा आहे आणि पण समधी वेगवेगळे आहेत. भीमराव फक्त नाव नाहीये दादा. भीमराव एक संकल्पाचं नाव आहे. विश्वासाचं नाव आहे. लढून जिंकायचं नाव आहे भीमराव. आणि जर आपल्यामध्ये बी त्यांच्यासारखा विश्वास, संकल्प आणि लढण्याची क्षमता असली ना, तर आपण बी भीमराव आहोत. आपण समदे भीमराव आहोत. आपली पूर्ण जात भीमराव आहे. पर रमा, यानं काय होणार? आपण कोणाशी लढणार? काय आपण बडोदाच्या हुकुमशाहीला हरवायचं? आपण असं काय बी करायचं नाही. आपण काहीतरी वेगळं करायचं. काय सांगते तुम्हासनी. रमानं असं काय केलं? समधी लोक टाळ्या वाजवत आहेत ते. विचित्र गोष्ट आहे ना जिजाबाई. नवरा मिळाला, नवरा कुठं पळून जाऊ नये म्हणून हात बांधून ठेवलेस, तरी बी शांत नाही बसलीस ना. कारण तुझ्या डोक्यामध्ये समध्यात महत्वाची गोष्ट ही चालू आहे की भीमचं काय झालं. तू आयुष्यभर भीमच्या मागं पळत राहिलीस. तुला असं वाटलं की भीमला बाजूला करून तू मला मिळवशील. पण खरी गोष्ट ही आहे की जर तू भीमवर प्रेम केलं असतं
काय माहित, कदाचित तू मला बी मिळवलं असतस.